गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, SM ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण SPI त्याच्यानंतर GSPI बद्दल संपूर्ण सखोल माहिती आपण ही देत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी खास विषयावरती तुमच्यासोबत घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मला बरेचसे फोन येत आहेत, त्याच्यानंतर तुम्ही कमेंट सुद्धा करताय की सर आम्हाला SPI एक्झाम 2026 बद्दल माहिती द्या. आणि त्याच्यानंतर अजून हे सुद्धा विचारतायत विद्यार्थी मित्रांनो, भरपूर क्वेश्चन्स आहेत तुमचे की परीक्षा कधी असते, परीक्षा कशी असते, त्याच्यानंतर याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर एक्झाम कुठे होते आणि SPI चा फायदा काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधून काय काय बेनिफिट मिळतं, ही सखोल माहिती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद एव्हरीवन. बघा आजचा जो विषय आहे तो आहे की SPI एक्झाम 2026. आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की SPI म्हणजे काय आहे. SPI मीन्स फॉर व्हॉट. SPI म्हणजे काय तर सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हा याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे GSPI म्हणजे काय आहे की गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हा याचा फुल फॉर्म आहे. तर SPI कुणासाठी आहे तर SPI जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे बॉईज साठी आहे आणि त्याच्यानंतर GSPI जे आहे हे गर्ल्स साठी आहे. तर मग SPI चं कॉलेज कुठे आहे तर SPI चं कॉलेज हे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर GSPI म्हणजे काय गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हे मुलींचं कॉलेज जे आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. आता बघा याच्यानंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सर नेमकं SPI मध्ये वर्किंग काय असतं की काय केलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वा वर्ग अपिअरिंग असताना आपल्याला एक्झाम द्यावी लागते. त्याच्यानंतर एक्झाम क्वालिफाय झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी 11वी 12वीला ऍडमिशन मिळतं. मग 11वी 12वी सोबत SPI काय करतं की तुमचं NDAचं प्रिपरेशन करून घेत असतं. स्पेशली ज्या मुलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऍज अन ऑफिसर रँकला जायचं आहे तर त्या मुलांसाठी SPI हा बेस्ट ऑप्शन आहे. ओके, तर त्या ठिकाणी हे वर्किंग SPI करत असतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, बघा की SPI कोण कोण करू शकतं. तर SPI कोण करू शकतं विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी इयत्ता यावर्षी 10व्या वर्गामध्ये अपिअरिंग आहे म्हणजे शिकत आहे तर त्यांच्यासाठी ही एक्झाम असते. त्याच्यामुळे 10व्या वर्गातले जे मुलं आहेत ते या एक्झाम साठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला दुसरा प्रश्न आहे की याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय असतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात अगोदर डॉक्युमेंटची जी रिक्वायरमेंट असते की आपण महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून काही डॉक्युमेंट्स असतील तर मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये फिजिकल काय असतं की बाबा आमचं मेडिकल कसं घेतलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमची हाईट चेक केली जाते, त्याच्यानंतर तुमची चेस्ट घेतल्या जाते, त्याच्यानंतर तुमचं वेट घेतलं जातं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्याच्यानंतर जेव्हा जाहिरात येते तर जाहिरात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते भरपूर गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करतात. तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट एक विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर SPI आपल्याला किती वेळेस देता येतं. तर SPI विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकाच वेळेस SPI जे आहे ते देता येतं. जेव्हा आपण 10वीला अपिअरिंग असतो, 10th स्टँडर्डची एक्झाम झाल्याच्या नंतर ही परीक्षा होते आपली, तर तेव्हा आपल्याला लाईफमध्ये SPI जे आहे ते एकाच वेळेस देता येतं. त्याच्यानंतर आहे की SPI चा आपल्याला बेनिफिट काय मिळतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बेनिफिट म्हणजे SPI मध्ये जर आपण शिक्षण घेतलं त्याचा फायदा काय काय होतो आपल्याला. तर सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला डिसिप्लिन महत्वाची असते. डिसिप्लिन तुमच्यानंतर याच्यामध्ये SPI च्या कॉलेजमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर तुमचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऍज अन ऑफिसर रँकला जाण्याचं स्वप्न जे आहे ते साकार होतं. त्याच्यामुळे SPI हा जो आहे तो तुमच्यासाठी SPI आणि GSPI हा बेस्ट ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऍज अन ऑफिसर रँकला जायचं आहे त्यांच्यासाठी. आता बघा याच्यानंतर दुसरा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी मला केला होता की सर याच्यामध्ये रिक्वायरमेंट किती असतात म्हणजे किती जागा वॅकंट असतात. तर विद्यार्थी मित्रांनो SPI मध्ये जे आहे तर 60 जागा ज्या आहेत त्या वॅकंट असतात. 60 जागेसाठी ही तुमची एक्झाम घेतली जाते. त्याच्यानंतर GSPI मध्ये किती जागा वॅकंट असतात तर GSPI मध्ये 30 रिक्वायरमेंट असतात म्हणजे 30 जागा ह्या मुलींसाठी असतात आणि मुलांसाठी ह्या 60 जागा असतात. आता बघा याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे की एक्झाम जी आहे ती दरवर्षी घेतली जाते म्हणजे जे विद्यार्थी 10व्या वर्गामध्ये शिकत आहे त्यांची दरवर्षी एक्झाम घेतली जाते. तर ही परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये असते तर ही परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती एप्रिलमध्ये घेतली जाते. त्याच्यामुळे तुम्ही 10व्या वर्गामध्ये जर शिकत असाल तर त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा तुमची बोर्डाची एक्झाम संपून जाते तर त्याच्यानंतर एप्रिलमध्ये ही जी एक्झाम आहे ही कंडक्ट केली जाते. आता त्याच्यानंतर ही परीक्षा किती मार्काची असते तर ही जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो ही 600 मार्काची परीक्षा घेतली जाते आणि 600 मार्कामध्ये 2 पार्टमध्ये हा पेपर डिवाइड असतो. 300 मार्क
मार्कासाठी मॅथमॅटिक्स असतं आणि त्याच्यानंतर 300 मार्कासाठी गॅट असतं. तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता याच्यामध्ये जेव्हा जाहिरात येते तर जाहिरात आल्याच्या नंतर याच्यामध्ये सिलेबस काय काय असतो, याच्यामध्ये 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन्ही पण बोर्ड असतात, सीबीएसई बोर्ड पण असतं आणि त्याच्यानंतर स्टेट बोर्ड पण असतं. तर जेव्हा नोटिफिकेशन येतं तर नोटिफिकेशन मध्ये गव्हर्नमेंट स्पेशली त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं की 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. आता त्याच्यानंतर अजून एक शेवटचा सुद्धा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो क्वेश्चन जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे की सर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? येस, या प्रश्नाचं उत्तर आहे होय. तर याच्यामध्ये एसपीआय आणि जीएसपीआय दोन्ही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग असते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला एसपीआयचं प्रिपरेशन करायचं असेल, त्याच्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स बद्दल काही पण तुम्हाला काही क्युरीज असतील, डिफेन्स नॉलेज बद्दल तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील, कुठल्या रिक्वायरमेंट बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की एसपीआयचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, आम्हाला पण एसपीआय जॉईन करायचं आहे तर आपल्या महाराष्ट्रभर ऑनलाईन क्लासेस असतात. तर क्लासेसची काही तुम्हाला अजून डिटेल्स हवी असेल तर खालच्या नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती की एक्झाम जी आहे एसपीआय 2026 ही याबद्दल आपण संपूर्ण सखोल माहिती बघितली आणि याचं जे नोटिफिकेशन येत असतं विद्यार्थी मित्रांनो ते डिसेंबर मध्ये येत असतं. तर चला तर मग आपण परत भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.